यानंतर मराठा सेवा संघाचे व संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड हे आपले मनोगत थोडक्यात मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय प्रवीणदादा गायकवाड. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, सावित्रीमाई, ज्या ज्या महामानवांनी बहुजन समाजाला ब्राह्मणी गुलामगिरीत मुक्त केलं त्यांना प्रथम मी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजा ढाले सर, या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजक उपरे काका, या विचारपीठावरील सर्व मान्यवर व्यक्ती, या ठिकाणी जमलेला संपूर्ण बहुजन समाज. खरं तर कार्यक्रमाचं नियोजन ठरलेलं असतं आणि मला प्रेक्षकगृहामध्येच बसणं खूप आवडतं, कारण आपल्यापेक्षा जास्त लोक बोलतात आणि ते ऐकण्यामध्ये आनंद असतो. तर आपणच बोललं पाहिजे आणि सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असा सिद्धांत मानणारा मी नसल्यामुळे मी प्रेक्षकगृहात सुरुवातीपासून होतो. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांच्या निमित्ताने SC ST समाजामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यात आली 1956 ला. आणि खरं तर बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की हा देश मी एक दिवस बौद्धमय करेल, पण बाबासाहेबांना थोडं आयुष्य कमी लागलं आणि खरं ती चळवळ थांबली होती. मराठा समाजाने शिवधर्माचा घोष केला. अनेकांना ते वाटतंय की बाबा हे काय आहे, परंतु मानवतेकडे नेणारा फक्त बुद्धाचाच विचार येते आणि शिवधर्माच्या निमित्ताने मांडतोय. आणि हे डॉक्टर साळुंखेंनी सुद्धा सांगितले की शिवधर्म हे बुद्ध धर्माकडे नेण्यासाठी एक साधन आहे. तुम्ही मराठ्यांकडे गेला आणि त्यांना जर म्हटलं की तुम्ही बुद्ध होता का, ते म्हणतात की आम्ही महार होणार नाही. कारण एका लेखकाने बुद्ध महार झाला असं पुस्तक लिहून टाकलं. हे बघा, भाषणबाजी करणं, व्याख्यान देणं हे सोपं असतं, पण वास्तव आणि स्थितीवर विचार करणं गरजेचं असतं. आज मराठा आरक्षणाला अनेक लोक विरोध करतात. निश्चितच विरोध झाला पाहिजे, कारण मराठा समाजाने तशी भूमिका पूर्वी घेतली होती. पण ते जर बदलायला लागले असतील, ओबीसी स्वतःला म्हणायला घ्यायला पाहिजे, तर स्वतःना सुद्धा ते अधिकार मिळाले पाहिजे. मराठा समाज स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायला लागला. आरक्षणाचा विरोध मावळून आज तो फुले शाहू आंबेडकरांचा विचार स्वीकारायला लागला. आरक्षण मिळत का नाही हा नंतरचा विषय, पण मराठा आरक्षणाच्या निमित्ताने शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचार मराठा समाजामध्ये आता बोलले जातात. बाबासाहेबांचा फोटो मराठे घरात लावायला लागले. हे वैचारिक क्रांती आणि मराठा आरक्षणाच्या निमित्ताने केलेली. मराठा आरक्षणाचा हा मुद्दा निमित्त मात्र आहे. जे मराठ्यांनी आरक्षणाला विरोध केला होता त्यांना आम्ही आरक्षणाच्या निमित्त समर्थनार्थी उभं केलं. आज आपल्या दलित मराठा बांधवांमध्ये वाद थांबलेले. ही एक वैचारिक क्रांती आहे. काही लोक मात्र ते 25% वेगळे मिळले पाहिजे, हे आम्हाला त्या आरक्षणात काही रस नाही. आम्हाला बहुजन समाजामध्ये एक ऐक्य निर्माण केलं पाहिजे, हा हेतू आहे. बाबासाहेबांनी वर्ग व्यवस्थेमध्ये कशी आणली, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे वेगवेगळ्या वर्गामध्ये आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी SC ST वर्गासाठी वेगळे आरक्षणाची तरतूद केली. ओबीसीसाठी जाती व्यवस्थेचा अंत झाला पाहिजे, हे महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेबांचा उद्देश होता. बाबासाहेबांनी सांगितलं की लोक जोपर्यंत वर्गामध्ये परिवर्तित होत नाही तोपर्यंत जाती विसर्जित होणार नाही. हळूहळू महार समाज, मातंग समाजातले लोक आपली ओळख BC म्हणून करायला लागले. माळी वंजारी समाजातले लोक आपली ओळख OBC म्हणून करून द्यायला लागले. मला सांगण्याचं एवढंच आहे की आपली जी जातीची ओळख आहे ती आरक्षणाच्या निमित्ताने वर्गामध्ये परिवर्तित झालेली आहे का? लोक आपली ओळख OBC, BC, SC ST सांगायला लागलेले. जातीची ओळख फार कमी सांगतात. आणि म्हणून मराठा समाज जोपर्यंत खुल्या वर्गामध्ये आहे तो ब्राह्मणांची लढाई लढणार. कारण ब्राह्मणांचा आणि मराठ्यांचा जोपर्यंत खुल्या वर्गामध्ये गणना होईल तोपर्यंत ब्राह्मणांचे विचार आपले विचार समजतात. मी परशुरामाचा चिपळूणचा पुतळा फोडण्याची काल घोषणा केली. परशुरामाचं चित्र
म्हणतात अहो परशुराम आपला देव आहे. ज्या परशुरामाने या देशातल्या बहुजन समाजाच्या क्षत्रिय वंशाच्या लोकांना निक्षत्रिय केलं म्हणजे क्षत्रिय संपवलं. तर क्षत्रियांची व्याख्या महात्मा फुलेंनी केली, क्षेत्ररक्षक म्हणजे शेती करणारे. आणि आमचे सगळ्यांचे पूर्वज हे शेती करणारे होते, क्षेत्ररक्षक होते. आमच्या सगळ्यांचे पूर्वज परशुरामाने संपवले. आमच्या पूर्वजांचा शत्रू आमचा देव कसा होऊ शकतो? परशुरामाची जयंती अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त आम्ही कसा साजरा करू शकतो? आणि परशुरामाच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी 15 दिवसाचा पितृ पंधरवडा आम्ही साजरा करतो, ते आमच्या पूर्वजांच्या आठवणीसाठी. म्हणजे परशुरामाची जयंती नंतर 15 दिवस आम्ही दुःखात असतो, आम्ही आमच्या पूर्वजांची आठवण करतो. परशुरामाने मारलेत आमचे पूर्वज म्हणून 15 दिवस दुःख असतो, दुःख पण आम्ही साजरा करतो आणि जयंती पण परशुरामाची साजरी करतो. शत्रूला देव मानणं हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. बुद्ध धर्म परिषदेच्या निमित्ताने मला सांगायचं की ओबीसी समाजामध्ये जी जनजागृती निर्माण झालेली आहे, मराठा समाजामध्ये सुद्धा डॉक्टर आ सावंत यांच्या निमित्ताने ही जनजागृती झालेली आहे, पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या निमित्ताने झालेली. डॉक्टर आ सावंत सर येणार, मलाही चांगले विचार ऐकायला मिळणार अशी आशा होती, परंतु त्यांच्या तब्येतीची तक्रारीमुळे ते येऊ शकले नाही. मला या निमित्ताने एक शेवटचा मुद्दा सांगायचा आहे. बाबासाहेबांनी नाशिकला घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. बाबासाहेबांनी स्वकष्टाने सर्व ज्ञान प्राप्त केलं. अर्थशास्त्राचे तज्ञ होते, बॅरिस्टर ॲट लॉ होते, शेती विषयाचं त्यांचं कार्य होतं. त्याच्यानंतर कामगार क्षेत्रात कार्य केलं, या सगळ्या कामगार मंत्री होते. सर्व क्षेत्राचा अनुभव आणि धर्मशास्त्राची हरमखोरी ज्या माणसाला माहित होती, सर्व ज्ञानी माणूस असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संधी मिळाली घटना समितीचं, मसुदा समितीचं अध्यक्षपद मिळालं. मला धामेसाहेब नेहमी भीती वाटते की जर बाबासाहेबांना घटना लिहिता आली नसती तर. नुसती कल्पना करा, अरे आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. बाबासाहेब म्हटले नाशिकला, बाबासाहेबांनी घटना लिहिली. घटनेमध्ये समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र, पिरंबरच्या पहिल्या पानावर लिहिलं, कारण ते हे पूर्वी नव्हतं म्हणून ते उद्देशावरून लिहिलं. मग घटनेचा उद्देश स्पष्ट झाला. बाबासाहेब पुढे 5 वर्ष वाट पाहतात की समतावादी घटनेचा काय प्रभाव निर्माण होतो. घटना हे कायद्याचं पुस्तक आहे, आम्ही घटनेतलं वाक्य किंवा शब्दही बदलून देणार नाही अशी भूमिका घेतो, पण घटनेच्या अंमलबजावणीबद्दल भूमिका घेतो नाही. बाबासाहेब म्हणतात मी घटना लिहिली, घटनेत समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य सर्व अधिकार दिले, परंतु समाजामध्ये विषमतावादी हिंदू धर्म जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत समतावादी घटना कार्य करू शकत नाही. आणि म्हणून त्याला सामाजिक मानसिकता बदलावं लागेल. आणि म्हणून समतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. आपली घटना समतावादी आहे, पण समाज व्यवस्था ही विषमतावादी वैदिक ब्राह्मणी हिंदू धर्माची आहे. आणि जोपर्यंत समतावादी धर्म आम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत कायद्याचं पुस्तक असलेला घटनेचा प्रभाव निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्या ज्या बांधवांनी बौद्ध धर्म स्वीकारायचा निर्णय घेतला की त्यांच्या आयुष्यातली सर्वश्रेष्ठ क्रांती आहे ती सामाजिक क्रांती आहे. बोलण्यासारखं खूप आहे, अगदी हिंदू शब्दापासून हिंदू धर्मापर्यंत त्याला मला कमीत कमी 8 तास लागतात, वेळ कमी आहे. परंतु एक लक्षात ठेवा, हिंदू नावाचा धर्म अस्तित्वात नाही. हिंदू शब्दाची व्याख्या काय केलेली आहे नेहरूने मी तुम्हाला सांगतो. हिंदू या शब्दाची व्याख्या अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात केलेली आहे आणि तो अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ आहे दास, गुलाम आणि काळा. आणि या देशामध्ये एक काही घोषणा होती की गर्व से को हम हिंदू है, याचा अर्थ गर्व से को हम दास है, गुलाम है, काळे. काले हो तो क्या हुआ दिल वाले.
आता तसा अनेक लोकांना यश मिळालेलं आहे काय असून सुद्धा नशिबाचा भाग असतो. आमचं काय नशिबात आलं नाही. मूळ विषय असा आहे की हिंदू धर्मावर चिकित्सा केली पाहिजे. वेद हे प्रमाण आहे, वेदाच्या पलीकडे काही नाही. टिळक म्हणतात जो वेद जाणतो तो हिंदू. आम्ही तो वेद पाहिलेच नाही, वाचलेच नाही, मग आम्ही हिंदू कसे? आणि तुम्ही जर वेद वाचले तर तुमचे डोळे काढले जाईल, तुमच्या कानात शिसं ओतलं जाईल, तुमचं शरीर छिन्न भिन्न केलं जाईल. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे धारणा करणं, त्याचं आचरण करणं, त्याच्या तत्वाप्रमाणे जगणं. ज्या धर्माचे आम्ही धर्मग्रंथ वाचलेच नाही, ज्याचं तत्वज्ञानच आम्हाला माहित नाहीये, तो धर्म आमचा कसा? किती लोकांनी वेद पाहिलं? हात वर करा. एकानेही पाहिलं नाही. आणि पाहिले असते तर डोळे काढले गेले असते. गुन्हा काय? म्हणजे हिंदू असाल तर तुम्हाला वेद हे धर्मग्रंथ आहेत, कारण वैदिकांचा तो धर्म आहे. वेद हे वैदिकांचे आहेत, आम्ही तो अडॉप्ट केलेला. मी तुम्हाला 2 मिनिटं घेऊ का सर? जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा निधर्मी असतो, त्याला धर्म नसतो, असे सगळे धर्म मानतात. धर्म संस्कार केले जातात, धर्माचं आचरण करण्यासाठी धर्मग्रंथ दिले जातात, त्याच्यावर धर्म संस्कार केल्यानंतर तो धर्माचा अनुयायी होतो. जसं मुस्लिम धर्मामध्ये कुराण आहे, कुराण हे त्यांचा धर्मग्रंथ आहे आणि सुलता केल्यानंतर तो मुस्लिम होतो. ख्रिश्चन धर्मामध्ये बॅप्तिस्मा केला जातो, बायबल वाचायला दिली जाते. बौद्ध धर्मामध्ये पंचपिटक आहे, त्यांची दीक्षा दिली जाते. गुरु ग्रंथ साहेब आहे, शीख धर्म स्वीकारता येतो. पण हिंदू वैदिक धर्मामध्ये कुठला धर्म संस्कार आहे तुम्हाला माहिती आहे? आणि तो तुमच्यावर झालाय का? तो मराठी म्हणतात झाला. काय म्हणलं? कसं काय हिंदू झाला तुम्ही? म्हणले कानाला भोकं पाडली. अरे कानाला भोकं पाडून हिंदू होता येत नाहीये, त्याच्यासाठी एक धर्मविधी आहे. काय नाव आहे त्या विधीचं? मुंज. मुंज झाली का तुमची मुंज? मुंजीच्या दिवशी ब्राह्मण कवळी गाय कापतो आणि कवळी गाय कापून तिच्या मांसाचे गुलाबजाम बनवतो आणि ते गुलाबजाम खातो. हे धर्मग्रंथात दिलेले. हे धर्मसंस्कार तुमच्या झाले? मुंजी झाली तुमची? नाही म्हणजे तुम्ही हिंदू नाही. तुम्हाला तुमचे धर्मग्रंथ वाचायचे अधिकार नाही. म्हणजे ते कळलं ते शिकलेल्या अडाण्यांना का समजत नाही? एज्युकेटेड पीपल, शिकलेल्या लोकांना शहाणं करा. महात्मा फुले म्हणतात विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. एवढा अर्थ आहे का विद्येने केले? महात्मा फुलेंचा मतीचा अर्थ आहे लिहिण्या वाचण्याची नाही, चांगलं वाईट समजण्याची आहे आणि निवडण्याची आहे. ज्याला शिक्षण मिळालं तो चांगलं समजून घेईल. पण आता काय झालंय? आता लोक आमच्या संविधानावर, आमच्या महापुरुषांवर विश्वास ठेवत नाही, ते बालाजीवर विश्वास ठेवतात. बालाजीला गेलं की बालाजीची प्रथा कशी आहे सांगतो मी तुम्हाला एक मिनिट. आता बालाजीला गेलं की बालाजीचं 1 सेकंदाचं दर्शन घ्यायला 8 तास लागतात. पैसे असतील तर 500 रुपयाचा बँड लावायचा आणि थांबायचं तिथं. 1 तासाचं 2 तासात मिळतं तुम्हाला दर्शन. 1 सेकंदाचं दर्शन घ्यायचं, पुढे ढकलायचं. सहज मग फेरफटका मारला की मागे हुंडी असते, हुंडी. त्या हुंडीच्या शेजारी ब्राह्मण असतो, तो कानाला लागतो, म्हणतो बाळा काय उद्योग वगैरे करता? आपण म्हणतो हा उद्योग करतो. नुकसान आले, आणि नुकसान आलं म्हणून तर तेव्हा पैसे आलाय. मग तो म्हणतो असं करा, आजपासून बालाजीला भागीदार करा. बालाजीला तुम्ही 5%, 10% तुमच्या मनामधली भागीदारी द्या आणि पुढच्या वर्षी तेवढे पैसे आम्ही हुंडीत टाकत त्यांची बरकत येईल. माणूस खुश होतो. इकडे आलो की बालाजी एंटरप्राइजेस नावाचं दुकान काढतो. ब्लॅकचे साचवलेले पैसे टॅक्स न भरलेले हुंडीत घेऊन टाकतो. दुसरा माणूस येतो, तो म्हणतो काय नोकरीमध्ये अडचण नाही, म्हणला ते काय आमचं रिझर्वेशन अडकलं प्रमोशन मधलं, तुम्ही जर केलं तर बरं होईल. तो म्हणतो केलं की होऊन जाईल. सुदैवाने काय होतं 5-6 महिन्यात त्याचं प्रमोशन होतं. पगाराची जी वरची रक्कम मिळालेली ते हुंडीत घेऊन टाकतो. इथपर्यंत ठीक होतं.
एक माणूस दुःखी कष्टी कसा हुंडी पशी येतो, म्हणतो काय अडचण, अहो मुलबाळ होत नाही. ब्राह्मण म्हणतो घेणं बालाजीला पाठवणार. 15 वर्षानंतर मूल झालं, नाव ठेवलं बालाजी व्यंकटेश. बघा आता स्वतःच्या कर्तृत्वावर तरी विश्वास असावा. तुकाराम महाराज म्हणतात, नवसा कन्या पुत्र होती तर का करावा लागे पती. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आम्ही येड्यांची जमात निर्माण केलेली. जोपर्यंत धर्म परिवर्तन होणार नाही, समाज परिवर्तन अशक्य आहे. आणि राज्य घटनेला जोपर्यंत न्याय द्यायचा असेल, तुम्हाला जर वाटत असेल या देशामध्ये खऱ्या अर्थाने राज्य घटनेची अंमलबजावणी झाली पाहिजे, धर्म परिवर्तन हे झालंच पाहिजे. एक ना एक दिवस हा देश धर्म परिवर्तित होईल. जय जिजाऊ, जय भीम, जय गौतम बुद्ध.